मोठा, म्हणजे 30% सबसिडी आहे नांगरा मोगड्याला. तुमच्या इथे 1 एकर नांगराला किती पैसे लागते? 1800. तर समजा आम्ही 1400 रुपये नांगरितो. 5 एकर नांगरलं तर 2000 रुपये त्याचे वाचत आहे. आणि 10 वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडावंदन करत नाही, कोणतंच नाही. 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, कोणतंच नाही. मग कोण करतं? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथे. बया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही. पहिली पावती फाड, पहिली पावती फाड. पैसे घेऊन येण्याच्या 7-7, 8-8 लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडे पहिल्या दिवशी. काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही. पहिली पावती 15 ऑगस्ट, दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावतीवाली 1 मे, चौथी पावतीवाली 17 सप्टेंबर. काय बिघडतं? गावातल्या बाईने झेंडावंदन केलं तर बिघडतं काय? सरपंचानं दोरी वाढ काही गरज आहे? बरं, तिला साडी चोळी घेतो आम्ही, तिची पूजा करतो, तिला झेंड्यापाशी न्यायचे. ताई ओढा. हो, मी पाहिलं माझ्या डोळ्याने, अक्षरशः कितीतरी महिलाच्या डोळ्यातून धारा लागत्या. तिला असं कधी वाटलं नाही ना की मला ह्या गावचं झेंडावंदन करायला मिळेल म्हणून. का नको? जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको? साहेब, यावर्षी मी शपथ खाऊन सांगतो, मी 1 एप्रिलला पैसे भरले माझे. मी घरी नव्हतो त्या दिवशी, मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो. मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा, टॅक्स भरा, आज 1 एप्रिल आहे. पोरगी गेली, आमचा टॅक्स भरला. 11 वाजता भरला माझा टॅक्स. मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे. म्हणलं किती आहे? ते काय 8-9 हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून. पण मला राहवलं नाही. मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला? ते मला म्हणे पावती नंबर 221 आहे म्हणे. 1 तारखेला 11 वाजता माझा नंबर 221 होता. किती लोक जागरूक झाले समजा. आणि मी बार बार कहून म्हणतो, महिला भरत्या, महिलाच्या हाताने झेंडावंदन कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. त्याच्यामुळं माणसाचा काही संबंध नाही. राहशीन तर राह, जाशीन तर जाय. हा, नाही तर काय त्याला, काय त्याला काय. आणि तसंच केलं पाहिजे. पण ते होतं काय, महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण येते नावावर करायला. लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे. तुमचं गाव आता सुधारलं, विकसित आहे, सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे. इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे, नोंदीच नाही. मला पुढे टाईम पुरला तर मी सांगेन काय भानगड आहे. एक व्यायामशाळा आहे आमची इथं, महिलांसाठी वेगळी, पुरुषासाठी वेगळी. दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री. 5000 अजून संपले नाही. हां, काय पाहिजे लोकाला अजून? म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं ते किरकिर करतं, मग कागद लवकर द्या, ग्रामसेवक आला नाही का, त्याला समजत नाही का, सरपंच कुठं मेला. म्हातारा माणूस चिडचिड करतं. मी 2-3 बारा ऐकलं, म्हणले म्हाताऱ्याला काय करावं. मग आता आम्ही 3 मसनी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचे, बाबा बसा, आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचं. त्या मसनी म्हाताऱ्याच्या पाय दाबीच्या अशा. बाबा उठतच नाही ना, चट येईन ग्रामसेवक, पुढं पळून चाललं, आपलाच आहे असं. ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हाताऱ्याचे, याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत, करतो कशातून? त्याने दिलेल्या पैशातून. त्याच्यामुळं कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा.
ह्या हातानं द्या, ह्या हातानं घ्या आणि चांगलं राहा. आता तुम्ही हे सप्ताह केला, 5-6 लाख रुपये वर्गणी लागली असेल का नाही, कमीत कमी. म्हणजे माझ्या अंदाजाने 10 लाखाच्या पुढे जाईल. पण 5-6 लाख, मग याचा अर्थ काय होतो, लोक पैसा देते, समाज पैसा देतो, घेणाऱ्यानं डोकं वापरलं पाहिजे. सप्त्याला कसे देते, पंचायतला काहून देत नाही? 20 रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई 10 ठिकाणी टांगड्या तोडी ती. पहिल्या दुकानात वांगे घेत नाही. मग 20 रुपयात एवढी बारकाई करणारी बाई 4000 ग्रामपंचायतला उगाच देईन का? तिला पाहिजे ना, तिला परवडतं का नाही परवडतं. या सगळ्या गोष्टी करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं भरपूर लावा, शेताला लावा, रस्त्याला लावा. 20-24 तास आहे माझ्या इथे. पाणी चांगलं आहे, शाळा चांगलं आहे, अंगणवाड्या चांगलं आहे, 42 CCTV कॅमेरे, 25-30 ठिकाणी हात धुवायला बेसिन आहे माझ्या गावात. रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो, इथं लघवी करू नका, इथं थोकू नका, इथं कचरा टाकू नका. मग कुठे टाका? मग इथं लघवी करू नका लिहिलं ना, लोक तिथंच लघवी करते. मग आम्ही तसं नाही केलं. दर ठिकाणी बेसिन लावलं, प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका, आणि त्याला पाणी 24 घंटे. स्मशानभूमी चांगली आहे. स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत फुकट देते. म्हणजे जन्मल्यापासून सुरू होतं तर मरुस्तर आहे. लाकडं का देतो आम्ही, मी सांगेन तुम्हाला पुढं. मी म्हणलं सरपंच जरा हरामी पाहिजे, बदमाश पाहिजे, या लोकाला वळवलं पाहिजे. काय करायचं हे सहज ऐकत नाही हे लोक. असं तुम्ही सांगितलं की लोकांना ऐकलं, उद्यापासून हुशार झाले आणि चांगले झाले असं होत नाही. याला गुतावं लागतं. उंदराच्या मागं लागून उंदरं हाती लागत, पिंजऱ्यात कुटका लटकायचा, तवाच उंदरं सापडले तर सापडले. उंदराच्या मागं पळून उंदरं हाती लागत नाही. हे 4-4 हजार रानडुकरं सांभाळायचे, हे काय खायची गोष्ट आहे की? हे कोणाचं काम नाही आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये, नीट आहे का, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये. का म्हणता ना, बसा. या दोघात तुलना करू नये, पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला, तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ. बरोबर आहे का नाही? कुणीही सांगा. पण मला खरं सांगा, औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोंडलं असतं तर तुकाराम महाराज सुटून आले असते का? हा, ते तिथंच इठ्ठल 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 करीत बसला. ते सुटून आलं, त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो, आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. हे तसंच आहे. सरपंच बी बदमाश लागतो. माझं गाव 30 वर्षापूर्वी हागणदारी मुक्त करताना पाटलाच्या बायाला दंडाला धरून उठेलं मी. दंडाला धरून कुठे जीव म्हणता असेल. मी कसा जगलो माझं मला माहिती. आणि तेव्हा पैसे देत नव्हतं सरकार. 1000 रुपये सुद्धा संडासला नव्हते तेव्हा. माझ्या गावच्या लोकांना महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना ग्रामीण बँक, हिच्याकडून दर घरानं 5-5 हजार रुपये कर्ज काढलं होतं. कर्ज. आणि 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त झालं होतं.
तेव्हा 30 वर्षापूर्वीची गोष्ट, 3च महिन्यात 90 दिवसात मी झोपत नव्हतो आणि बसत नव्हतो. माझी गाडी होती झेन, रस्त्यानं नीटच हाणायचो, ब्रेक मारीतच नव्हतो. पहाटी बाया असे साड्या धरून पडायच्या, आला आला मेला, उभा करीत ना. तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटानं हाना, मला काय, पण जे आहे ते सत्य सांगतो मी. तेव्हा झालं ते. आज त्याच महिला किती सुखी आहे, ते गाव किती सुखी. माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही, उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, शाहरुख खान पितो, आमिर खान पितो, सचिन तेंडुलकर पितो, त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट. आमचं हे बी बंद झालं आता, या मशनी नाही आता, म्हणजे आहे त्या, पण आम्ही याच्या पुढचं पाणी देतोय लोकांना. आता रोजानं जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे. त्या दिवशी ते फळं केलं, थोडा त्रास झाला. मी लोकांना एकच सांगायचो, संडास बांधा नाही तर नका बांधू, रस्त्यावर बसायचं नाही. मग कुठं बसन? तुमच्या इथे कोणी आता बाहेर जात नसेल आहे ना, काय? एक अर्ध कोणी कडीकडीचे कडीकडीचे 100% आहे ना, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आता निघलं म्हणून सांगतो, महाराज यायला बी उशीर आहे. नाही, संडासच्या 2 गोष्टी सांगतो, महिला मंडळ नीट आहे का. पहिलं काम आहे संडास का बांधायचं, कारण लोकांना मजाक वाटते. 1 नंबरचं काम आहे, टायमाला गेलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जावं वाटलं 1 मिनिटाच्या आत जायचं, नाही गेलं तर रक्त खराब होतं. ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप 400 वर्षापूर्वी शौचालय वापरत होते. माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा, 400 वर्षापूर्वी शौचालय होते. मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो, महाराजांनी वापरलेलं शौचालय पाहिलं, मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडासचं. काय आम्ही अजूनही वेडवणी करतो. एक कारण सांगितलं का वापरायचा, ताबडतोब जायचं. उशीर झाला, रात आहे, पाऊस चालू आहे, घरी कोण नाही, गरोदर महिला आहे, उशीर झाला तर आरोग्य बिघडेल, म्हणून ताबडतोब जायचं. दुसरं एक कारण आहे, पोराओ, शाळेतल्या पोराओ, 9वी 10वी 11वी नीट आहे का. माशी असते ना, माशी माहिती आहे का पोराओ, माहिती आहे का. माशीला किती पाय असते माहिती आहे ना, मग सांगा किती. 6. किती? 6. ती माशी रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली, ध्यान करा, आणि 6 पाय बुडिले तर एका पायाला 6000 जंतू चिटकते. एका पायाला तर 6 पायाला किती झाले? 36,000. आणि ती माशी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली तर आपण खातो का फेकून देतो? हां, खोटं नाही बोलायचं. खातो, तुम्ही खाता, हे खाते, आम्ही खातो, कारण आपल्याला कळलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या पोराओ, उद्या काय वार आहे? मंगळवार आहे ना. उद्या चालतं करायला काय हरकत नाही. किती पोरं एक प्रयोग करून पाहतात घरी गेल्यावर. पोरं एक प्रयोग करून पाहता का घरी गेल्यावर? कोण पोरापैकी